परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि पोलीस कोठडीत मयत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ शुक्रवारी आंबेडकरी बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते। विशेष म्हणजे महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। यावेळी सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मयत सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली। मारेकरांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी आंबेडकरी बांधवांनी केली। यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। आज महाराष्ट्रामध्ये व आपल्या परभणी ह्या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडलेली त्या ठिकाणी एक माथे फिरू जे जबाबदार व्यक्ती म्हणतात की तो माथे फिरू होता। पण 9 तारखेला त्या ठिकाणी RSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, लोकांचे माथे भडकवण्यात आले आणि त्याच माध्यमातून त्या ठिकाणी ते पवार नावाच्या व्यक्तीने संविधानाची विटंबना केल्यानंतर त्या ठिकाणी जो बहुजन समाज आहे, दलित समाज आहे, तो रस्त्यावर उतरला आणि त्यांनी काही ठिकाणी तोडफोड केली। पण नंतर पोलीसवाल्यांनी वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखं व कुठल्या राजकीय लोकांचं ऐकून आमचे जे उच्च शिक्षक मुलगा त्याचा कुठल्या दादागिरीशी किंवा राजकारणाशी किंवा 2 नंबरच्या कुठल्या गुन्ह्याशी काही संबंध नसताना त्याची निर्गुणपणे हत्या पोलीसवाल्यांनी करण्यात। जे सोमनाथ सूर्यवंशीचा जे त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आहे, आम्ही त्याला हत्या समजतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या जे आरोपपत्र होतं आंबेडकरी नेत्यावर केलेलं त्या आरोपपत्रामधले पहिल्या नंबरचे जे आरोपी होते विजय वाकोडेचं सुद्धा दुसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालेलं आहे। संतोष देशमुखची घटना असेल, हत्या असेल, सोमनाथ सूर्यवंशीचा असेल किंवा विजय वाकोडेचं हृदयविकारानं ट्रेसखाली त्यांचं या ठिकाणी आमच्यातून निघून जाणं असेल, या तिन्ही गोष्टीच्या बद्दल मी एकच गोष्ट सांगेल। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे UMच्या माध्यमातून जे सरकार आलेलं आहे आणि UMच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशामध्ये जनप्रक्षोभ निर्माण झाला होता, जनमत निर्माण झालं होतं, त्या UMच्या आंदोलनाला डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक हे सर्व कुभांड रचण्यात आलेलं आहे आणि UMचा मुद्दा डायव्हर्ट जी काही UMच्या विरोधात जी काही घोषणाबाजी चालू होती आणि UMच्या विरोधात जे काही नेते मोर्चे वगैरे जे आंदोलन सुरू होते, स्वाक्षरी मोहीम चालू होती, हे सर्व दडपण्यासाठी कुठेतरी हा संविधानाचा मुद्दा या ठिकाणी काढला गेला आणि या मुद्द्याच्या माध्यमातून आज जो मुद्दा आहे हा मूळ मुद्दा जो होता UMच्या विरोधातला, म्हणजे जे काही बॅलेट पेपरवर मागणी घेण्याची जी काही मागणी होती ती कुठेतरी डायव्हर्ट झाली पाहिजे, त्या उद्देशाने त्यांनी काहीतरी लोकांना सांगून आणि पाठीशी घालून या ठिकाणी एक आमचा बांधव सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण केल्यामुळे जो काही मृत्यू झाला आहे त्या घटनेचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। त्या पद्धतीमध्येच वयस्कर महिला असतील, तरुण पुरुष असतील आणि आमच्या खास करून विद्यार्थी उच्च शिक्षित असलेले मुलं असतील, या सर्वांना कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून यांनी अतिशय मानवीय अमानवीय अशी मारहाण केली आणि ज्या मारहाणीमध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा मयत झाला, मृत्यू पावला। जर याला तात्काळ जर वैद्यकीय उपचार जर मिळाला असता तर त्याचा जीवित वाटला असता, म्हणून आम्ही या घटनेला जाणीवपूर्वक मयत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची प्रशासनाने हत्या केली असा आरोप करतो।